झाडांना खत घालूया आता आपण. तर जसं आपण आपल्या जेवणात भात, आमटी, भाजी किंवा अजून काही असं खातो तसं झाडांना आपण लागतं. तर आता आपण त्याच्यासाठी हे घालणार आहोत. झाडं तशी मोठी नाही आहे, तुम्ही बघू शकता माझ्या मागे. तर कसं आहे ना, त्यांना योग्य पोषण मिळायलाच हवं. तर हे कोकोपीट घेतलंय आणि हे आता खत आहे. कोकोपीट याच्यासाठी की आता उन्हाळा येणार, तर झाडांच्या मुळांमध्ये पाणी असं शोषलं गेलं पाहिजे. म्हणजे समजा एक दिवस आड जरी पाणी घालायचं झालं तरी त्यांना काही प्रॉब्लेम होता कामा नये, म्हणून हे असं कोकोपीट घेतलंय. हे नॉर्मल खत आहे. ही नीम पेंड आहे, म्हणजेच कडुलिंबाचा भुसा थोडक्यात. हे बरं असतं असं म्हणतात. हे ग्रॅन्युअल्स आहेत. समजा तुम्ही पालेभाजी वगैरे काही केली असेल किंवा कुठल्याही प्रकारची भाजी केली असेल किंवा फळझाडं असतील तर त्यात हे ग्रॅन्युअल्स घालायचे. हे बघा, आणि त्याच्याने फळं लागतात किंवा झाडं छान होतात. तर हे खत आहे 9,000 रुपयांचं आहे. हे म्हणजे ह्याला खर्च आहे 9,000 रुपये. म्हणजे हे एवढूसं आहे ते. आणि एकदा घालून झालंय तर सांगायचा उद्देश असा की तुमची झाडं भरपूर असतील तर तुम्हाला भरपूर प्रमाणात द्यावं लागेल. आमची थोडीच आहेत आणि छोटी छोटी आहेत, त्याच्यामुळे मी त्यांना थोडं थोडं घालणार आहे. म्हणजे एक एक घमेलं प्रत्येक झाडाच्या मुळात गेलंच पाहिजे, कारण ही गरज आहे त्यांची उन्हाळ्यातली. ही छोटी फुलझाडं आहेत त्याच्यामुळे त्यांना प्रमाणातच घातलंय मी खत. बघा, हे मैसूर मल्लिके म्हणून हे मोगऱ्याचं झाड आहे. कौतुक, माझं कौतुक झालंय नवऱ्याकडून.